हा जी ओमकाली. जय शिवराय महाराज. जय शिवराय. कसे आहात? मी माणिकराव शिंदे पाटील बोलतोय, मराठा मोळा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. मराठा मोळा संघटना. मावळा, मोळा नाही, मावळा मावळा. मराठी मावळा. हा. हांजी. कुठून बोलताय जी? संभाजीनगरहून N7 शिडको, संभाजीनगरला ऑफिस आहे माझं. बर 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 बर. सांगा, कस काय? आनंद आहे सगळा? सगळा आनंद आहे, पण तुमचं क्लिप ऐकून थोडं दुःख झालं मला. कसं क्लिप ऐकली बा? तुम्ही ते आरक्षणावर राक्षस म्हणलो ना जरांगे पाटलाला. कोणाला राक्षस म्हटलं? जरांगे पाटलाला. नाही, कोणी व्यक्तीला मी कधीच काही म्हणत नाही बा. एवढा तुम्हाला एक मिनिट ते चालू करा क्लिप. हा. एक क्लिप त्याच्यामध्ये असं आहे की आरक्षण विलक्षण काढवायच्या गाडीत गेलं, आरक्षण मागणारा हा राक्षस आहे. फक्त हिंदुत्व पाहिजे. जातीयवादावर बोलतच राहतो मी. जातीयवाद तोडा, हिंदुत्व जोडा. अहो, हिंदुत्वाला शिवाजी महाराजाला मानणारे लोक आहेत आपण. हिंदुत्व जोडलं पाहिजे. जातीयवाद सगळ्या प्रकारचा, सगळीकडचा जातीयवाद खलास झाला पाहिजे. असा खलास जातीवाद झाला, जातीवाद करा. पण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हा जातीयवाद खतम झाला पाहिजे. त्याच्याशिवाय हिंदुत्वाचं कल्याण नाही. कुणी कशामध्ये ते क्षत्रिय वैश्य कुणा कशामध्ये कुठल्या ग्रंथात आहेत माहितीच, मला तुम्हाला माहितच असतील. हो, निसंशय. मग त्या ग्रंथाची होळी करा ना पुण्यामध्ये. आम्ही करूनच राहिलो ना. त्याच्या ग्रंथाची होळी करा ना. काही ठिकाणी जातीयवाद लिहिलेले आहेत, त्या सगळ्याचा आम्ही निषेध करतो. नाही, होळी करून टाका त्या पुस्तकाची. पुस्तकाची होळी केल्यानं होत नाही. लोकांच्या तुमचा इफेक्ट पडतो महाराष्ट्रामध्ये, देशात इफेक्ट पडतो. हो, लोकांच्या दिमागात जो सडलेला जातीयवाद आहे तो नष्ट पुस्तकात केलेला महाराज. जो पुस्तकामध्ये पुस्तकात सांगतो हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र. ऐका तसंही, ऐकून तर घ्या. बोला. जितक्याही पुस्तकांमध्ये हे गोष्टी लिहिलेल्या आहेत ते पुस्तक आपण जगातले नष्ट नाही करू शकत, पण लोकांच्या हृदयात आपण ज्योती जागृत करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी पुस्तकं आपण जगातले कुठं नष्ट करणार? इतके पुस्तकं आहेत, पण त्याच्यात ज्या सडलेल्या गोष्टी आहेत सडक्या जातीयवादाच्या, त्या आपण नष्ट करू शकतो, ज्यानं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करू शकू. यस. एक प्रश्न विचारू का महाराज मी? जी जी. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस राज्याभिषेक करायचं ठरवलं होतं, त्यावेळेस महाराष्ट्रातल्या सगळ्या पंडितांनी काय सांगितलं की शिवाजी महाराज हे शूद्र आहेत आणि शूद्राला राजा बनण्याचा अधिकार नाही. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पंडितांनी आणि महाराजांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. मग त्यावेळेस महाराज हे मराठा होते, त्यांनी काय केले, उत्तर प्रदेशमधल्या गागा भट्टाला काशीच्या द्रव्य दिलं, फोडलं आणि त्यांच्या हाताने राज्याभिषेक केला. ह्याच्यावर तुमचं मत काय सांगा? जे लोक असे करंटे दुष्ट प्रवृत्तीचे आहेत, छत्रपती महाराजांसारख्या महान लोकांचा अभिषेक करायला तयार नाही, ते लोक खरे धर्मद्रोही आहेत. दुष्ट राक्षस आहेत ते. आज मानलं मी तुम्हाला. आलं लक्षात? अशा प्रकारचे पुरोहित ब्राह्मण जे छत्रपती महाराजांचा अभिषेक करायला तयार नाहीत ते राक्षस आहेत. ह्याचा पण कुठं तर भाषणात उल्लेख झाला पाहिजे. माझे भाषण ऐका तसंही दादा तुम्ही पूर्ण. बरं, मी येतो तुम्हाला भेटायला, येतो एकदा. स्वागत आहे. मी काय म्हणतो 30 तारखेनंतर या. 30 तारखेनंतरच पुण्याला या. बरं, पुण्याला येतो. ह्या नंबरवर फोन करतो मी. हो जी दादा, हे माझे प्रभारी आहेत. हे पहा, फुरसत काढून ये जा थोडीशी, म्हणजे असं घाईघाईत नका येऊ. घाई नाही, वेळ काढून येतो महाराज, काही प्रॉब्लेम नाही. आणि जे असे ऐका तसंही, तुमच्यासारख्या लोकांची आवश्यकता हिंदुत्वासाठी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे. बिलकुल. आणि तुम्हाला लाखाच्या सभा राहतील, तुमच्या लाखाच्या. दादा ऐका तर माझी एक गोष्ट. ब्राह्मण असो की क्षत्रिय असो की वैश्य असो की कोणीही असो, जो कोणी जातीयवाद करत असेल, हिंदूंमध्ये फूट टाकत असेल, सगळेच्या सगळे राक्षस आहेत. छत्रपती महाराजांचा ज्यांनी अभिषेक करण्यास नकार दिला, असे लोक राक्षसच असून ते नरकात जातील, नरकात गेले. ते तुम्ही जर हे बोललो महाराज, तुम्हाला सांगतो, तुम्ही जर हे बोललो तर अख्खा महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल.
एक गोष्ट पक्की आपण लक्षात ठेवायची, आपण वैयक्तिक मानपान सन्मान प्राप्तीसाठी कधीच करू नये. महाराजांनी आपल्यासाठी संपूर्ण कुळाचा होम केला. बरोबर. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचे तुकडे करून घेतले हिंदुत्वासाठी. त्यांनी काही मराठी माणसासाठी, गुजराती माणसासाठी, मारवाडी माणसासाठी नाही केलेलं. बरोबर. त्यांनी संपूर्ण भारतातल्या हिंदू लोकांसाठी केलेलं आहे. पूर्ण जगातल्या हिंदू लोकांसाठी आदर्श आहेत. छत्रपती महाराज आपलं दैवत आहेत. बरोबर. मग त्यावेळेस 350 वर्षापूर्वी ज्या काही पुरोहितांनी, पंडितांनी, ब्राह्मणांनी अशा प्रकारचं आचरण केलं ते निसंशय राक्षस होते. ते आपल्याला बोललं पाहिजे. लोकात कसं मी बोलतो महाराज, मी बोलतो 1 मिनिट. आताही जे लोक जातीयवाद करून हिंदूंमध्ये फूट पाडून राहिलेले आहेत ते सगळे राक्षस आहेत, त्याच्यात काहीच संशय नाही. आणि त्याच्यामध्ये इतिहास या लोकांना क्षमा करणार नाही. आणि आपल्या हिंदूमध्ये बुद्धिभेद करणारे जे काही ब्राह्मणी किडे आहेत ते स्वतःला वरिष्ठ समजतात आणि बाकी त्याला कनिष्ठ समजतात. जे लोक ब्राह्मण आहेत, जे क्षत्रिय आहेत, जे क्षत्रिय म्हणजे मराठा किंवा सोनार किंवा भावसार किंवा जे स्वतःला क्षत्रिय लावतात समोर, हे असो किंवा ब्राह्मण असो, देशस्थ, कोकणस्थ, फलाना ढिकलाना, जे कोणते गौड ब्राह्मण, मैथिल ब्राह्मण, जे हिंदुत्वात फूट पाडतील ते सगळेच्या सगळे राक्षस आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. ते राक्षस आहेत. आणि ते काल मराठा आरक्षणाचा विषय हा जाती धर्माचा नाही, तो एक समाजाच्या गरीब लोकांना फायदा झाला पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. दादा, मी ही क्षत्रिय कुळातलाच आहे, पण मी जात सोडली. मी ब्राह्मण कुळातला नाही. मी जाती सोडून दिलेल्या आहे, क्षत्रियत्व सोडून दिलेलं आहे. मी संन्यासी व्यक्ती आहे, संन्यास दीक्षा झालेली आहे माझी, साधू आहे. लोक पण नमस्कार करून राहिले. कशासाठी नमस्कार करतात? त्याग केला म्हणून ना. आजीवन ब्रह्मचर्य व्रती आहे, लग्न केलं नाही, लेकरं